मित्रांनो, ट्रम्प यांनी काल इराण सीजफायर ओव्हर म्हणून डिक्लेअर केले आणि ऑइलचे प्राइसेस एकाच रात्री 7% ने उडालेले आहेत. तसेच ट्रेंडचा स्टॉक हा एकाच दिवसात 12% कोसळला आणि इंडिया UK फ्री ट्रेड डील ही 7 दिवसांमध्ये लाईव्ह होते. अशाच एकदम इम्पॉर्टंट न्यूज आज आपण डिस्कस करणार आहोत. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या पॉइंटेड चर्चा. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे इराण सीजफायर बद्दल. तर मित्रांनो, जगाच्या जिओपॉलिटिक्स मध्ये काल रात्री एक अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे आणि याचा परिणाम तुमच्या पेट्रोल खर्चापासून ते स्टॉक मार्केट पर्यंत सर्वत्र दिसेल. प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो समिट मधून जाहीर केले की इराण बरोबरचा सीज फायर ओव्हर म्हणजे संपला आहे, कारण इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जाणाऱ्या 3 कमर्शियल शिप्सवर हल्ला केला आणि त्यानंतर US सेंट्रल कमांडने इराण विरोधात नव्या मिलिटरी स्ट्राईक्स केल्या आहेत. आणि या एका अनाउन्समेंटमुळे ब्रेंट क्रूड ऑइल हे $72 वरून थेट $80 वर म्हणजे 7% जास्त उसळलेला आहे आणि US स्टॉक मार्केटमध्ये डो जोन्स हा 800 पॉइंट्सने खाली आला. इंडियासाठी याचा अर्थ म्हणजे इराणकडून जी ऑइल इम्पोर्ट होती त्यावर आता US सँक्शन परत आले आहेत, त्यामुळे इंडियाला पुन्हा एकदा रशियाकडून जास्त ऑइल घ्यावे लागणार. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इंडियामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे प्राइस वाढणार का? तर मित्रांनो, काल रात्री ऑइल $80 वर गेला तरी आज सकाळी इंडियामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोल 102.12 रुपये, मुंबईमध्ये 111.21 आणि कोलकातामध्ये 113.51 या रेटवरती रेट्स हे स्थिर आहेत आणि OMC म्हणजे ऑइल मार्केटिंग कंपनीजनी कोणताही बदल केलेला नाहीये. ओपेक प्लसने ऑगस्ट पासून रोज 1.88 लाख बॅरेल्स जास्त उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे, जो 5वा सलग महिन्याचा उत्पादन वाढ आहे. पण इराण क्रायसिसमुळे त्याचा आता फायदा होणार नाही. OMC साठी आता टेन्शन आहे, कारण एकीकडे ऑइल महाग होते आणि दुसरीकडे कन्झ्युमर्सना पेट्रोल हे आधीच महाग वाटते. एकंदरीत मित्रांनो, आपल्या गाडीचा खर्च वाढणार की कमी होणार हे अजून 1-2 आठवड्यामध्ये आपल्याला क्लिअर अंदाज येऊन जाईल. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ट्रेंड बद्दल. तर मित्रांनो, काल इंडियाच्या स्टॉक मार्केटमध्ये एकच शेअर खूप मोठा लुजर होता, तो म्हणजे ट्रेंड लिमिटेड म्हणजे टाटा ग्रुपची फॅशन रिटेल कंपनी, जी वेबसाईट, झुडिओ आणि स्टार बाजार चालवते. ट्रेंडचे Q1 FY27 रेव्हेन्यू हे 19% वाढून 5,666 कोटी झाले, पण अॅनालिस्टने 22 ते 23% ग्रोथ एक्सपेक्ट केली होती. त्यामुळे स्टॉक तब्बल 12% कोसळला आणि एकाच दिवसामध्ये 11,700 कोटी मार्केट कॅप त्यांची उडालेली आहे. वास्तव हे आहे की ट्रेंडने आपले रिटेल नेटवर्क हे 301 वेबसाईट, 982 झुडिओ आणि इतर फॉर्मॅट मिळून एकूण 1,312 स्टोअर्स पर्यंत एक्सपांड केले आहे. पण सेम स्टोअर सेल ग्रोथ ही स्लो झाली आहे, म्हणजे नवीन स्टोअर्स उघडत आहेत पण जुन्या स्टोअर्स मधील सेल्स कमी होत आहेत. रायझिंग कॉम्पिटिशन आणि रॅपिड स्टोअर एक्सपान्शन यांच्यामुळे प्रॉफिटेबिलिटीवर दबाव येत आहे. एकंदरीत मित्रांनो, ट्रेंड हा इंडियाच्या ऑर्गनाइज रिटेल मधील एक प्रीमियम कंपनी आहे, पण एकाच क्वार्टर मधील रेव्हेन्यू मिस वरून घाबरून सेल करू नका. जर तुम्ही ट्रेंडचे लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर हा डीप अक्युमुलेशन ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असू शकते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इंडिया आणि UK ट्रेड डील बद्दल. मित्रांनो, इंडियासाठी एक ऐतिहासिक ट्रेड डील आता प्रत्यक्षात येत आहे आणि याचा फायदा इंडियाच्या कोट्यवधी मॅन्युफॅक्चरर्सना होणार आहे. इंडिया UK कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक आणि ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे CETA जुलै 15 पासून लागू होणार आहे आणि इंडियन फायनान्स मिनिस्ट्रीने रूल्स ऑफ ओरिजिन नोटिफाय करून सर्व प्रिपरेशन पूर्ण केले आहे. या डील अंतर्गत इंडियामधून UKला जाणाऱ्या 99% प्रोडक्ट्सवर ड्युटी फ्री ॲक्सेस मिळेल, ज्यात टेक्सटाईल, लेदर गुड्स, फार्मास्युटिकल्स, केमिकल्स, ऑटो पार्ट्स, इंजिनिअरिंग गुड्स यांचा समावेश आहे. UK आता इंडियाचा 6वा सर्वात मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे आणि दोन्ही देशांमधील ट्रेड आता $20 बिलियन वरून या डीलमुळे $50 बिलियन पर्यंत जाण्याचे टार्गेट आहे. आणि मित्रांनो, इंडिया UK FTA मुळे इंडियन फार्मा, टेक्सटाईल आणि ऑटो कंपनीजना UK मार्केटमध्ये चायनीज कॉम्पिटिटर्स पेक्षा जास्त ॲडव्हान्टेज मिळेल. त्यामुळे सन फार्मा, डॉक्टर रेड्डीज, लुपिन, UK बिझनेस ट्रॅक करा, रेमंड, पेज इंडस्ट्रीज सारख्या टेक्सटाईल कंपनीजना नक्कीच फायदा होईल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो कल्ट फिटच्या IPO बद्दल. तर मित्रांनो, इंडियाच्या हेल्थ आणि फिटनेस सेक्टरमधून एक एक्साइटिंग IPO येत आहे. कल्ट फिटने जुलै 6 ला सेबीकडे DRHP फाईल केलेला आहे, ज्यामध्ये 950 कोटींचा फ्रेश इश्यू आणि एक्झिस्टिंग शेअर होल्डरचे
ऑफर फॉर सेल असे मिळून टोटल IPO साईज ही 4,000 कोटींपर्यंत जाऊ शकते. कलफिटने FY26 मध्ये 1,800 कोटींचा रेव्हेन्यू केला, जो FY25 पेक्षा 41% जास्त आहे आणि नेट लॉस हा 480 कोटींवरून 252 कोटींपर्यंत म्हणजे अर्ध्यावर आणलेला आहे. मार्च 2026 पर्यंत कलफिटने इंडियाच्या 77 सिटीजमध्ये 708 फिटनेस सेंटर ऑपरेट केले आणि ज्यांचे 90.87 लाख पेइंग मेंबर्स आहेत. एकंदरीत मित्रांनो, कलफिट IPO साठी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी म्हणजे कंपनी अजून प्रॉफिटेबल नाही आणि लॉस हा 252 कोटीचा आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे मनीव्ह्यू IPO बद्दल. तर इंडियाच्या फिनटेक सेक्टरमधून आणखी एक IPO येत आहे आणि यावेळी ती कंपनी आहे मनीव्ह्यू, जी इंडियाच्या कॉमन पीपलना क्रेडिट स्कोर, पर्सनल लोन आणि इन्शुरन्स देते. मनीव्ह्यूला सेबीने 29 जूनला फायनल ऑब्झर्वेशन लेटर दिले आहे, म्हणजे IPO साठी ग्रीन लाईट मिळालेली आहे आणि कंपनी 1,500 कोटींचा फ्रेश इश्यू प्लस OFS अशा स्ट्रक्चरमध्ये IPO आणणार आहे. मनीव्ह्यूचे व्हॅल्युएशन हे $1.2 बिलियन ते $1.8 बिलियन दरम्यान आहे, म्हणजे ही कंपनी युनिकॉर्न आहे आणि इंडियाच्या अंडरसर्व मिडल क्लासना फायनान्शियल प्रोडक्ट देणे हे त्यांचे कोर बिझनेस आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे गोल्ड प्राइस हे 1% खाली का आले. मित्रांनो, काल एक काउंटर इंट्युटिव्ह म्हणजे विरुद्ध दिशेने जाणारी गोष्ट झाली आहे, जी सांगणे खूप गरजेचे आहे. इराण वॉर एस्केलेट झाला आणि ऑइलचे रेट हे 7% वाढले, तरी गोल्ड हा 1% खाली आला. कारण ट्रम्पच्या इराण सीजफायर स्टेटमेंट नंतर मार्केटला वाटू लागले की US फेड इंटरेस्ट रेट रेज करेल आणि जेव्हा इंटरेस्ट रेट वाढतात तेव्हा डॉलर स्ट्रॉंग होतो आणि डॉलर स्ट्रॉंग झाल्यावर गोल्ड सहसा खाली येतो, कारण गोल्ड खरेदी करायला जास्त डॉलर लागतात. पण चायनाच्या सेंट्रल बँकने जून 26 मध्ये रेकॉर्ड गोल्ड परचेस केले आहे, म्हणजे जून मध्ये चायनाने सर्वाधिक गोल्ड रिझर्व ऍड केले, त्यामुळे लॉंग टर्म गोल्ड डिमांड स्ट्रॉंग आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इंडिया US BTA ट्रेड बद्दल. तर मित्रांनो, इंडिया US बायलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे BTA साठी फक्त 14 दिवस बाकी आहेत आणि हा डील इंडियासाठी गेम चेंजर ठरू शकतो. कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल यांनी कन्फर्म केले आहे की सर्व मेजर पॉइंट सेटल झाले आहेत आणि जुलै 22 ला फॉर्मल सायनिंग होणार आहे. या डील अंतर्गत इंडिया US ला एक्सपोर्ट करताना आत्ता लागणारी जो वाढीव टेरिफ आहे तो कमी होईल आणि इंडियाला US मार्केटमध्ये ऍक्सेस वाढणार आहे आणि सर्वात जास्त बेनिफिट होणाऱ्या सेक्टरमध्ये आहे फार्मा, केमिकल्स, ऑटो कंपोनेंट्स, टेक्सटाईल, IT सर्व्हिसेस आणि स्टील. मित्रांनो, समजून घ्या, इंडिया US BTA ही या दशकातील इंडियासाठी सर्वात महत्त्वाची ट्रेड डील आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ज्युबिलंट फूडवर्क्स बद्दल. तर काल एकाच दिवशी एका कन्झ्युमर कंपनीने सेलिब्रेट केले आणि दुसऱ्याने क्रॅश केले. म्हणजे मित्रांनो, ज्युबिलंट फूडवर्क्स म्हणजे डॉमिनोज इंडिया आणि पॉपॉयज चालवणारी कंपनीने Q1 FY27 मध्ये स्ट्रॉंग रेव्हेन्यू ग्रोथ रिपोर्ट केला आहे आणि त्यांचा स्टॉक 3.2% वाढला आहे. ज्युबिलंट फूडवर्क्सने FY26 मध्ये डंकिंग इंडिया फ्रँचायझी सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि आता फक्त डॉमिनोज आणि पॉपॉयजवर फोकस करत आहे, ज्यामुळे अर्थातच त्यांची इफिशियन्सी वाढलेली आहे. इंडियामध्ये क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट म्हणजे QSR सेक्टर कधी कधी फॅशन रिटेलपेक्षा अधिक रेझिलियंट असतो, कारण लोक फॅशनेबल क्लोथ्स कमी विकत घेतात पण पिझ्झा ऑर्डर नक्की करतात. आणि त्यामुळेच मी म्हणलं की ज्युबिलंट फूडवर्क्स आणि ट्रेंड यांचे कॉन्ट्रास्ट काल दिसलेले आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे एव्हिएशन सेक्टर बद्दल. तर इराण वॉरमुळे ऑइल हे 7% वाढल्यावर इंडियाच्या एव्हिएशन सेक्टरमध्ये एक मोठी चिंता निर्माण झाली आहे. एव्हिएशन टर्ब्युल फ्युएल म्हणजे ATF हे क्रूड ऑइल पासून बनते आणि क्रूड महागल्यावर ATF महागतो, ज्यामुळे एअरलाईनचे ऑपरेटिंग कॉस्ट हे खूप वाढतात. इंडिगो आता इंडियामध्ये 60% मार्केट शेअरसह सर्वात मोठी एअरलाईन आहे आणि ऑइल प्राइस हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा कॉस्ट फॅक्टर आहे. एअरलाइन्स या हायर कॉस्टला 2 प्रकारे हँडल करतात, एक तर तिकीट प्राइसिंग वाढवतात किंवा मार्जिन सॅक्रिफाईस करतात. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे टायटन बद्दल. टायटन कंपनी म्हणजे टाटा ग्रुपची ज्वेलरी, वॉचेस आणि आयवेअर कंपनी यांनी Q1 FY27 मध्ये स्ट्रॉंग ज्वेलरी सेल्स रिपोर्ट केले आहे आणि स्टॉक हा 3.4% वरती गेला. गोल्ड हा 1,42,000 पर 10 ग्रॅम असताना इंडियामध्ये ज्वेलरी डिमांड कमी होण्याऐवजी टायटनचे सेल्स वाढले आहेत, कारण इंडियामध्ये वेडिंग सीझन, फेस्टिवल्स आणि इन्व्हेस्टमेंट बाईंग यासाठी गोल्ड
कितीही महाग असले तरी डिमांड कमी होत नाही. तनिष्क म्हणजे टायटनची ज्वेलरी ब्रँड इंडियामध्ये ऑर्गनाइज ज्वेलरी रिटेलमध्ये लीडर आहे आणि अनऑर्गनाइज सेक्टरचे कस्टमर्स आता तनिष्ककडे शिफ्ट होत आहेत, कारण हॉलमार्किंग आणि ट्रस्ट इम्पॉर्टंट झालेला आहे. तर मित्रांनो, शेवटचा पॉइंट म्हणजे मार्केट प्रेडिक्शन. आज गुरुवार 9 जुलैचा मार्केट इराण शॉक आणि TCS रिझल्ट या दोन इव्हेंटवर फिरणार आहे. निफ्टी 50ने काल 24,430 प्लस क्लोज दिले होते, पण आज ऑइल प्राइसेस 7% ने वाढलेले आहेत. तसेच ग्लोबल सेल ऑफमुळे मार्केट हे गॅप डाऊन उघडण्याची शक्यता आहे. FNO साठी आज एव्हिएशन, ऑइल मार्केटिंग, पेंट सेक्टरमध्ये पुट ऑप्शन कन्सिडर करा. आणि जर रात्री TCS चे रिझल्ट पॉझिटिव्ह आले तर IT सेक्टर उद्या रॅली करेल आणि मार्केट रिकवर होऊ शकतं. त्यामुळे आज इंट्राडे सेफ खेळ आहे आणि लॉंग टर्म पोझिशन इंटॅक्ट ठेवा. तर मित्रांनो, हे होते आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला न्यूज जर इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.